या हिल्सवरतून सूर्योदय मावळताना तर खूप छान दिसत होते, पण त्याच्याच सोबत दिसत होतं पुण्यातली धूळ धाळ आणि प्रदूषण. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या डोंगर चढू या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तर आम्हाला या हिल्सवरतून तर सनसेट बघायचा होता, पण रस्ता माहित नसल्यामुळे आम्ही आधी आलो चुकीने सनराईज पॉइंट वर. या डोंगरावरती पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तळ पण बांधून ठेवलेलं होतं, पण त्यामध्ये पाणीपेक्षा जास्त कचराच भरलेला होता. तिकडे दुसऱ्या बाजूला सूर्योदय मावळत होते आणि आम्ही चुकीने डोंगराच्या या बाजूला होतो. मग काय, सनसेट मिस होऊ नये त्यासाठी केली पळायला सुरू. आणि त्याच्यात पण आमचे संकेत भाऊचे या डोंगरावरतून उतरायचे चांगलेच हाल होत होते, कारण की आमची गावकडची मंडळी एवढी हुशार होती की डोंगर चढण्यासाठी बूट तर नाही, चप्पल आणून आलेले होते. मग काय, थोड्या वेळ नंतर चप्पलची तडजोड केली आणि पोहोचलो 1% सनसेट पॉइंटला. इथं बसून आम्हाला सनसेट तर खूप छान दिसला आणि इथं जवळ एअरपोर्ट पण आहे, त्याच्यामुळे एरोप्लेन पण खूप जवळून जाताना दिसत होते. आणि त्याच्यासोबत दिसत होतं की पुण्यातलं प्रदूषण किती आहे. लोक रस्त्यावरती कचरा तर करतच राहतात, पण काही लोक एवढे हुशार राहतात की डोंगरावरती पण कचरा करून ठेवतात. मला फक्त एवढं विचारायचं आहे की तुम्ही डोंगरावरती फिरायला येतात की कचरा करायला येतात. आता आमचा सनसेट बघून तर झाला, त्यामुळे आम्ही जातो घरी. आणि आता तुम्ही जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका.